ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। धरणगुत्तीच्या कोळी परिवाराने विविध उपक्रमातून दिला एकत्र कुटुंब सुखी कुटुंबाचा संदेश। एका बाजूला विभक्त कुटुंब पद्धतीची प्रथा प्रचलित होत असताना धरणगुत्तीतील कोळी परिवार मात्र याला अपवाद ठरले आहेत। एकत्र कुटुंब संस्काराचा शिल्पकार हे व्रत कुटुंबियांच्या वतीने नेहमी जपलं जातं। शनिवारी दिनांक 20 रोजी कोळी परिवारातील 4 पिढ्यांनी एकत्र येऊन कोळीमळा धरणगुत्ती शिरोळ येथे बाबू सोनाई कोळी परिवार स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात साजरा केला। या मेळाव्यासाठी कुटुंबातील 122 सदस्य उपस्थित होते। तसेच याच परिवारातील सदस्य रोहित कोळी हे सुद्धा दुबईहून व रामचंद्र कोळी जर्मनहून या कार्यक्रमासाठी खास उपस्थित राहिले होते। आज समाजात एका बाजूला घर मोठी व कुटुंब छोटी होत चालली आहेत। छोटे कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना माणसांच्या मनात रुजल्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती पूर्णतः नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर आहे। अशा काळात धरणगुत्तीतील कोळी परिवाराने समाजासाठी एक वेगळा आदर्श घालून दिला आहे। कैलासवासी बाबू कोळी व कैलासवासी सोनाबाई कोळी यांना एकूण 10 अपत्य। या सर्वांच्या कुटुंबांनी एकत्र येत स्नेह मेळावा साजरा केला, आठवणींना उजाळा दिला। एकत्र कुटुंब संस्काराचा शिल्पकार हे ब्रीद वाक्य घेऊन साजरा केलेल्या या स्नेह मेळाव्यामध्ये सकाळी स्वागत समारंभ व आई वडिलांच्या पाद्यपूजनाचा सोहळा अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला। 2 दिवस चाललेल्या या मेळाव्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होतं। दुसऱ्या दिवशी दिनांक 21 रोजी सकाळी मॉर्निंग वॉक करून निरोगी राहण्यासाठी व्यायामाची गरज असते हा संदेश दिला गेला। ग्रामपंचायतीच्या परिसरात 122 जण एकत्र येऊन सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आलं। त्याचबरोबर एकत्र कुटुंब पद्धतीसाठी प्रतिज्ञा केली। गावात फेरी काढून एकत्र कुटुंब संस्काराचा शिल्पकार, एकत्र कुटुंब सुखी कुटुंब, पाणी अडवा पाणी जिरवा, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा अशा घोषणा देत सामाजिक संदेश देण्यात आला। अशा प्रकारे कोळी परिवाराने साजरा केलेल्या या उपक्रमाचे विशेष कौतुक पंचक्रोशीत होत आहे। या कार्यक्रमासाठी विनोद कोळी, अजित कोळी, राहुल, राकेश कोळी, रोहन कोळी, प्रवीण कोळी, शशिकांत, सुरेश, अनिल कोळी, सुनील, प्रमोद कोळी, स्वप्नील कोळी, विजय, दीपक सूर्यवंशी, रवींद्र, अविनाश कारदगे आदी उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी अरुण बावचे, धरणगुत्ती।